नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उपासाचे धिंडरे बनवत आहोत। तर उपासाला आपण धिंडरे किंवा चिला म्हणाल ना तरी पण चालेल। तर हे आहेत वरईचे तांदूळ, भगर, वरई म्हणतात, भगर म्हणतात, कुणी मोरया म्हणतं। तर ते मी 1 तास भिजत ठेवले आणि अर्धी वाटी, बारीक अर्धी वाटी मी साबुदाणा पण भिजत ठेवला होता। त्यानंतर इथे शेंगदाणे घेतलेत, हे पण भाजलेले आहेत। 1 तास मी ही भगर भिजत ठेवली होती, साबुदाणे पण 1 तास भिजत ठेवलेले। आता शेंगदाणे पहिले मी मिक्सरला लावून घेतलेत बघा, थोडे बारीक करून घेतले म्हणजे कसं भांड्याचा पसारा नको, त्याच मिक्सरमध्ये मला दुसरं सर्व वाटायचं आहे, म्हणून मी पहिले शेंगदाणे हे वाटून घेतलेत। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मला चटणी करायची आहे, तर इथे मी दही ओतून घेतले। नंतर दही मी मिक्स करीन, कमी पडलं तर शेंगदाण्याचे 2 चमचे कूट, त्याच्यानंतर 1 लाल मिरची, आल्याचा छोटा तुकडा आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार। तर चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया, टाकले आहे। आणि आता त्यामध्ये आपण एक अर्धा चम्मच साखर टाकायची आहे। आता यामध्ये आपण अजिबात पाणी न टाकता फिरवून घ्यायचे मिक्सरला। तर बघा, मस्त अशी ही चटणी आपली सरसरीत तयार झालेली आहे, एकदम टेस्टी लागते। तुम्ही जर बनवाल ना तर खातच राहाल, इतकी छान ही चटणी बनते। तर आज मी उपासाचंच हे रेसिपी बनवत आहे। चटणी आपली तयार झाली। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भगर आहे भिजवलेली ती आपण वाटून घ्यायची आहे, भगर आणि साबुदाणा। आता अर्धा साबुदाणा मी यामध्ये टाकून घेत आहे। आता मस्त मिक्सरला असं फिरवून घ्यायचे बारीक। तर बघा, मस्त असं बारीक आपण हे वाटून घेतलेलं आहे। आता या वाटक्यामध्ये काढून घेते मी स्टीलच्या भांड्यामध्ये। आणि आता दुसरं पण आहे ना, ते पण असंच वाटून घेते। आता त्यामध्ये आपण वरईचे तांदूळ, साबुदाणा आणि 2 हिरव्या मिरच्या, छोट्या आल्याचा तुकडा, असं आपण हे वाटून घ्यायचं आहे। मिरचीचे 2 तुकडे करते म्हणजे पटकन वाटल्या जाईल। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। तर पाहू शकता, असं मस्त हे जाडं आहे अजून, तर वाटून घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, खूप घट्ट आहे ना। तर बघा, अशा पद्धतीने मी हे करून घेतले। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यानंतर आपण एकजीव करून घेऊया, छान असं हे मिक्स करायचं आहे। आता आपण इथे तवा ठेवून घेतलाय बघा, तर खूप गरम झालाय, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे। आता इथे आपण थोडंसं तूप टाकून घेऊया, किंवा शेंगदाण्याचं तेल टाकलं तरी पण चालेल। तर माझ्याकडे तूप आहे म्हणून मी टाकून घेते। आणि बघा, अशा पद्धतीने धिंडरं करायचं, असं चमच्याने टाकायचं आहे आणि चमच्यानेच आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं। पातळ जाड कसं पाहिजे ते आपल्या आवडीनुसार करून घ्या। तुम्ही हे पातळ पण करू शकता। जर तुम्हाला एकदम पातळ पाहिजे असेल तर पिठामध्ये आणखीन थोडं 2-3 चमचे पाणी टाकून पातळ करा, म्हणजे ते एकदम पातळ निघतील। तर हे मी थोडेसे जाड केलेत म्हणजे धिंडरं। आता यावरती आपल्याला झाकण द्यायचं आहे। गॅस मी चालू करते आणि गॅस थोडा बारीकच ठेवायचा आणि 1-2 मिनिटांनी आपण पलटून घ्यायचं। गॅस बारीक ठेवायचा, फास्ट नका करू। तर वरच्या बाजूने जेव्हा सुक्कं झाले ना, तर थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे। तर मी लावून घेतलेलं आहे
आणि तवा आहे ना असा फिरवून फिरवून आपल्याला सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे हे धिंडरं. पलटी मारायचं, दोन्ही बाजूनी छान भाजायचं. तर बघा मस्त असं हे धिंडरे तयार होतात. तर मी अशाच पद्धतीने दुसरे पण बनवून घेते. तर आणखीन एक तुम्हाला मी दाखवते. थोडंसं तूप टाकून घ्यायचे. गॅस मध्यम केलेला, बारीक करायचा. जेव्हा आपण पीठ टाकतो ना तव्यावरती तेव्हा गॅस अगदी बारीक करायचा आणि मग फिरवून घ्यायचं. तर पाहू शकता असं चमच्याने फिरवून घ्या. आणि यानंतर आपण थोडासा गॅस फास्ट करायचा, जास्त नाही करायचा, आणि मग झाकण ठेवायचं. तर पाहू शकता मस्त असे हे धिंडरे आपले उपासाचे तयार झालेले आहेत. आता ह्याच्याबरोबर चटणी किंवा बटाट्याची भाजी असंही तुम्ही करू शकता, शेंगदाण्याची आमटी. तर मस्त असे धिंडरे आणि चटणी तयार आहे. चला मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.